शिरोळ तालुक्यातील अब्दुलाट येथील ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांचं तब्बल 6 महिन्याचं वेतन थकीत असल्यानं अखेर त्यांनी बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारलाय। वारंवार पाठपुरावा करूनही वेतनवाढ न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं असून त्यामुळे गावातील स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत प्राध्यापक देवेंद्र कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या या घटनेनंतर प्रचंड नाराजी व्यक्त करत 2 दिवसात कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकणार असल्याचं सांगितलं। सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या 6 महिन्यांपासून नियमित वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। घर खर्च, मुलांचं शिक्षण, आरोग्यविषयक खर्च तसेच इतर दैनंदिन गरजा भागवणं कठीण झालं असून आर्थिक संकट अधिक तीव्र झालंय। संपामुळे गावातील कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच गटारींची साफसफाई ही कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। परिणामी गावात अस्वच्छता वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनानं या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन सफाई कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन अदा करावं आणि स्वच्छता व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। दरम्यान जोपर्यंत 6 महिन्याचं थकीत वेतन अदा केलं जात नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतं याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिलं आहे। मराठी एस न्यूजसाठी अब्दुल्लाटहून संदीप अडसूळ। सुजान नागरिकांना सांगू वाटते मला की आज इथं या ग्रामपंचायती समोर मी आलो आणि मला ग्रामपंचायतीचे सर्व कामगार हे संपावर गेले असं समजलं। या गावाला लोकनियुक्त सरपंच आहे। या गावातील यंग जनरेशन म्हणून तरुण अशा ग्रामपंचायत सदस्य म्हणून तरुणांना निवडून दिलं, पण या सगळ्या लोकांनी भ्रमनिराश केला। गोरगरीब मागासवर्गीय समाजातून या ठिकाणी कामगार नेमले गेलेले आहेत। त्यांचा एक दिवस जगण्याचा प्रश्न इथं अवघड असतो हे मला माहीत आहे। आणि आज 6 महिने त्या लोकांचा पगार या ग्रामपंचायत देत नाही। ही लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे। माणसाला 1 महिना तुम्ही 1 दिवस पैशाशिवाय जगू शकत नाही। त्या लोकांना गटारीत, घाणीत, गावची घाण हे सगळं काढत असताना किती यातना होतात, त्याच्या आरोग्याचा प्रश्न प्रलंबित होतो। तरी सुद्धा या लोकांना तुम्ही 6 महिन्याचा पगार देत नाही। खरं म्हणजे तुम्हाला गावात राहण्याचा अधिकार नाही। सरपंच म्हणून, सदस्य म्हणून कुणालाही तुम्हाला इथं गावामध्ये राहण्याचा अधिकार नाही। लक्षात घ्या, ज्या लोकांनी जी लोक काम करतात तुमच्यामध्ये मानवता आहे की नाही, दयाभाव आहे की नाही, जे काम करतात त्यांचा पगार तुम्ही ग्रामपंचायतीचा जो निधी जो आहे तो निधी दूधगंगेचं पाण्याचं लाईट बिल भरायला देता आणि तो निधी इकडं या लोकांच्याकडे जमा करून तुम्ही निधी जमा करायला नको ग्रामपंचायतीचा, आणि त्या लोकांचा पगार द्यायला नको। कसलं शंड ग्रामपंचायत आहे। हे जर त्यांचा पगार जर तुम्ही जर नाही दिला या आज 2 दिवसात तर निश्चितपणे या ग्रामपंचायतीला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही। यादच राखा। आणि गावातील सुजान बंधू भगिनींनो, जरा या ग्रामपंचायतीकडे लक्ष द्या। गावामध्ये सुधारणा बोंबलल्या, रस्ते बोंबलले, स्वच्छतेचा तर प्रश्न ऐरणीवर आहे। गाड्या तुम्हाला गाड्या डंपरमध्ये ऑइल घालता येणार, त्यानंतर पत्रा सडलेल्या गाड्यांचा आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही रिपेअर करणार। तुम्हाला काय कशासाठी निवडून दिले? फक्त कमिशन खायला? तुम्ही कमिशन खाण्यापेक्षा ते आलेलं कमिशन लाज वाटत असेल तरी तुम्ही त्या कर्मचाऱ्यांचा त्या कमिशनात तर पगार द्यायला पाहिजे होता। हे सगळं तुम्ही स्वतःचं घर भरण्यासाठी या ठिकाणी तुम्ही या पदावर आलेला गावाच्या नागरिक खरं म्हणजे आम्ही मूर्ख ठरलो तुम्हाला निवडून देऊ, तुम्हाला लोकनियुक्त सरपंच केलं, आम्ही मूर्ख ठरलेलो आहे। लक्षात घ्या, काय आहे तुमचं कामाची, काय काम केलं तुम्ही या गावच्या या 5 वर्षामध्ये? सगळे वाट लावून टाकलाय प्रत्येकाचं ग्रामपंचायत सदस्यांचं हेवेदावे, गटबाजी, यामुळे गावाचा विकास थांबला। तुमचा या ठिकाणी निषेध करतोय आणि जर त्या कामगारांना जर पगार दिला नाही तर यादच राखा या येणारे 2 दिवस तुम्हाला समजून येतील।